बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज खरं तर महत्त्वाचा दिवस आहे, कारण अनंत चतुर्दशी या दिवशी बाप्पाला वाजत गाजत निरोप दिला जातो आणि हा निरोप देत असताना तो पार्थिव गणेश असल्यामुळेच त्याचं विसर्जन हे देखील मनोभावे केलं जातं। यासह इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला पाहिजेत। आता एक नजर टाकणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींवरती। आणि त्याचबरोबरीने आजचा दिवस हा महत्त्वाचा, कारण आज 10 दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन होते। गेल्या 11 दिवसांपासून मनोभावे पूजा केल्यानंतर, सेवा केल्यानंतर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची ही वेळ आली आहे। मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमध्ये मोठ्या गणपतीचं विसर्जन आज होत आहे आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी अवघं आसमंत दुमदुमणार आहे। बाप्पाला निरोप देण्यासाठी राज्यभरात सुरक्षा देखील वाढवण्यात आलेली आहे। विसर्जनासाठी तलावांवरती तयारी पूर्ण झालेली आहे आणि त्याचबरोबरीने ढोल ताशाच्या गजरामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मंडळ देखील सज्ज झाली आहेत। ही तीन दृश्य आपण बघतोय, लालबागचा राजा तसंच दगडूशेठ हलवाई गणपती आणि त्याचबरोबरीने गणेश गल्लीचा राजा, अशी ही तीन दृश्य दोन मुंबईमधून भल्या मोठ्या भव्य दिव्य अशा मूर्ती। मुंबईची खासियत, कारण मुंबईमध्ये अर्थातच विसर्जनासाठी समुद्राचाच वापर केला जातो आणि दुसरीकडे पुण्यातील अतिशय सुबक सुंदर अशा या मूर्ती। त्यातील दगडूशेठ हलवाई गणपती हा मुळातच प्रसिद्ध असा गणपती, कारण स्वतः टिळकांनी या गणपतीच्या स्थापनेवेळी त्याची पूजा केलेली होती। दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाच्या निधनानंतर त्यांच्या सद्गुरूंनी दिलेल्या आदेशानुसार त्यांनी दत्तात्रयांची मूर्ती आणि गणपतीची स्थापना ही तुम्ही करा असा आदेश दिलेला होता आणि त्याप्रमाणे त्यांनी या मूर्ती स्थापन केल्या। या दोन मूर्ती आपत्याप्रमाणे सांभाळा, त्याच तुमचं नाव हे अर्थातच मोठं करतील, गाजवतील आणि त्याचप्रमाणे आजही अतिशय मानानं दगडूशेठ हलवाई गणपती असं नाव हे मिरवलं जातं। साधारणपणे मुळात हा उत्सव जो आहे तो 1894 साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक स्वरूपाचा केला आणि 1896 साली दगडूशेठ हलवाई गणपती या गणपतीची स्थापना पाहायला मिळते। तर दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती उत्सव मंडपातनं बाहेर काढली गेली आणि त्यानंतर मूर्ती उत्सव मंडपातनं मुख्य मंदिरात आणण्यात आली। दरम्यान आता पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आरती होणार आहे, तसंच त्यांच्या पत्नी सुमित्रा पवार या देखील तिथे उपस्थित आहेत। इथे दृश्य आपण बघतोय, ज्या दृश्यांमधनं आपल्याला ही मूर्ती जी आहे ती कशा पद्धतीने आता मुख्य मंडपामध्ये आणि मुख्य मंदिरामध्ये आणण्यात आलेली आहे, तेव्हाची इथे दृश्य आपण बघतोय। 1896 मध्ये बनवण्यात आलेली ही नवीन मूर्ती आहे आणि या मूर्तीचं अर्थातच एक वेगळं वैशिष्ट्य आहे। कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार आहेत शिल्पी यांनी ही मूर्ती बनवलेली आहे। लहान मूर्ती, त्यांची जी जुनी मूर्ती होती त्या मूर्तीप्रमाणेच एक नवीन मूर्ती बनवण्याचं ठरलं आणि त्यानंतर मोठ्या मूर्तीचं काम सुरू झालं। शिल्पी यांनी एक विशेष धार्मिक विधी केला आणि त्यानंतर त्यांनी गणेश याग करून त्यानंतर सिद्ध असं श्री यंत्र हे मंगलमूर्तीच्या पोटामध्ये सर्वांसमक्ष ठेवलेलं होतं आणि त्यामुळेच या मूर्तीची सुद्धा नित्य नियमानं अशी ही पूजा केली जाते। आधीची मूर्ती ही जीर्ण झाल्यानंतर सन 1967 साली दगडूशेठ हलवाई गणपतीच्या अमृत महोत्सव निमित्तच सुवर्णयुग तरुण मंडळानं गणपतीची नवीन मूर्ती बनवण्याचा संकल्प केला आणि कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार जे आहेत शिल्पी यांना पाचारण केलं आणि मातीची मूर्ती ही नमुना म्हणून करून घेतली। बाळासाहेब परांजपे यांनी कार्यकर्त्यांना ती मूर्ती मोठ्या स्वरूपात दाखवली आणि सगळ्यांच्या मताने म्हणजे सर्वानुमते आधीच्या मूर्तीसारखी असलेली दुसरी मूर्ती ही तयार करण्यात आली, तिचं काम सुरू झालं।